एवढ्या मोठ्या बॉक्स मध्ये मी हळदी कुंकूच्या वाणाच्या वस्तू घेऊन आलेली आहे आणि ह्या सर्व काही वस्तू माझ्या आजूबाजूला तुम्ही बघताय। तर ह्या सर्व तुम्हाला कशा वाटल्या कमेंट मध्ये नक्की सांगा। नमस्कार, मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत। आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना। तर आता सकाळचं जेवण बनवायचंय आणि आज मस्तपैकी दुधी भोपळ्याची भाजी बनवते। दुधी भोपळ्याचा हलवा, दुधी भोपळ्याचे पराठे माझ्या रेसिपी चॅनेल वरती आहेच, पण आज आहे ना भाजी बनवायची। मस्त कोवळा असा हिरवागार लुसलुशीत असा मस्त भोपळा घेतलेला आहे मी। तर चला आता एकदम सिंपल पद्धतीमध्ये भोपळ्याची भाजी मी कशी करते तुम्हाला शेअर करणारच आहे। चला आता भोपळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलाय मी आणि कटिंग करून घेते। भोपळ्यामधलं आतलं जे बी असतं ना ते थोडंफार काढून टाकायचं। दुधी भोपळ्याचे धपाटे, हलवा किंवा भाजी बनवायची असले ना तर त्यातला आतला जो सॉफ्ट भाग असतो ना बीचा तो थोडाफार काढून घ्यायचा आणि भोपळा कापण्याच्या आधी भोपळ्याची साल अजिबातही काढायची नाही। बऱ्याच ठिकाणी मी बघते भोपळ्याची साल काढतात, पण सालीमध्येच खरं जीवनसत्व असतं, ते आपल्या शरीरासाठी चांगलं असतं। आता भोपळा कापण्यासाठी मी इथे ना विळीचाच वापर करते, कारण मला सुरेने ना पटकन कापता येत नाही। बऱ्याच भाज्या मी विळीने पटापट कापून घेते आणि भोपळा कापताना मी थोडाफार असा बारीकच कापलेला आहे, खूप मोठा कापायचा नाही आहे। खूप वेळ जास्त कापून भोपळा ठेवायचा नाही, कारण आहे ना तो काळा पडतो। तर लगेच कापल्या आपल्याला कढईमध्ये भाजी करायची आहे। तर कढईमध्ये तेल, जिरे, हिंग, मोहरी, हळद, कढीपत्ता फोडणी दिलेली आहे आणि त्यामध्येच आता आपण कापलेला भोपळा टाकू। तर हा दुधी भोपळा आहे ना छान असा तेलामध्ये ना परतून घ्यायचा आहे 2-3 मिनिटं, मंद आचेवरतीच परतायचा आहे। तर त्याचा कच्चेपणा आहे ना तो पण कमी होतो आणि छान लागतो असा तेलामध्ये परतल्यानंतर। आता यामध्ये चवीनुसार आहे ना मीठ टाकणार आहे आणि त्यानंतर आता आपल्याला वाटण तयार करायचं आहे। तर आम्ही ज्या पद्धतीमध्ये दुधी भोपळ्याची भाजी करतो ना तशीच मी आज तुम्हाला शेअर करणार आहे। हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे 7-8 आणि त्यामध्ये थोडेफार भाजलेले शेंगदाणे टाकले आणि अगदी थोडंसं पाणी टाकून ना असं जाडसरच वाटून घेतलेलं आहे। आता तेलामध्ये भोपळा छान असा परतला होता, त्यामध्येच आता हे वाटण टाकणार आहे आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे। तर भोपळ्याची भाजी थोडीशी मी अशी थिक बनवणार आहे, म्हणजे रस्सा असलेली। यामध्ये ना मुठभर चणा डाळ जर भिजवली ना 1-2 तासापूर्वी आणि ती टाकली ना तर या भाजीची टेस्ट अजून पण छान लागते, पण नेमकी चणा डाळ ना संपलेली होती त्यामुळे मी काही टाकली नाही। 15-1 मिनिटं आहे ना मंद आचेवरती छान आता दुधी भोपळ्याची भाजी झालेली माझी, त्याची सगळी बंद करून टाकते आणि चपाती बनवते। माझी सर्व काय आता घरातले काम आवरले, स्वयंपाक पण झाला, मिस्टरांचं जेवण पण झालं आणि मी साडी वगैरे नेसलेली आहे। चालली आता बाहेर, मी ना माझ्या मोठ्या सासूबाईंच्या घरी चालली आहे। तर त्यांचा कॉल आला होता आता मगाशी, त्या बोलल्या की घरी आहे, तर चला तिकडे जाऊन बघू कशाला बोलवलं आहे। बऱ्याच जणांच्या मला कमेंट्स येत असतात की ताई तुमची सासरची माणसं पण दाखवत जा व्हिडिओमध्ये। तर आज मी तुम्हाला माझी सासरची माणसं दाखवते। आज मी माझ्या मोठ्या सासूबाईंच्या घरी आलेली आहे आणि माझ्या घरापासून आहे ना अगदी 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावरतीच राहतात त्या। तर जाऊबाईंच्या घरी चालले मी, तर तिथे मला साडी बघण्यासाठी बोलवलं होतं। मोठ्या सासूबाईंनी ना आम्हाला सर्वांना साडी घेतलेल्या होत्या, एका कार्यक्रमासाठी घेतल्या आहे। पुढे मी तुम्हाला नंतर सांगेलच कोणता कार्यक्रम। तर त्याच्यासाठी त्यांनी मला बोलवलं होतं साडी बघण्यासाठी। तर मी इथे बराच होती, 2-3 तास आम्ही गप्पा वगैरे मारल्या आणि सविता पण होती माझी जाऊबाई, तिच्याच घरामध्ये बसलेली मी। माझ्या शेजारी माझ्या ननंदबाई आहे आणि बाजूला सासूबाई बसलेल्या आहे रेड कलरच्या साडीमध्ये। आणि तिकडच्या घराकडे जात असताना ना मला माझ्या माहेरच्या घरापासूनच जावं लागतं, कारण इथून ते जवळ आहे। काय करताय सासू सुना? एवढी मेथीची भाजी कुठून आणली? आत्याच्या घरून? वानोळा? अंशू झोपली? कुळथाची जिलेबी करायची आहे। ओ जास्वंदीचं फुल खूप छान आहे बरं का, घ्या जाताना, वरती पण आहे 2। मी आता इकडे आली आहे, बाहेर आली आहे। तुम्हाला थंडी नाही वाजते का ग बाहेर बसल्या?
आईला वाचते, तुला नाही वाचत आहे. आयुष्य झोपलेली जोळीमध्ये आहे. चला तर आता मी घरी आलेले इव्हिनिंगचे संध्याकाळचे 5:30 वाजले आणि मी चालली आहे मार्केटमध्ये. चला कशासाठी जाणार आहे सर्व काही व्हिडिओ बघत राहा. तर वेळ झालाय मला, इथे काही बडबड करत नाही, सर्व काही तुम्हाला पुढे दिसलेच मी कशासाठी चालली, काय काय घेणार. तर चला. आता सध्या हळदी कुंकवाचा सीझन चालू आहे. संक्रांतीपासून तर रथसप्तमीपर्यंत सुहासिनी हळदी कुंकूचा कार्यक्रम करतात आणि मला पण बऱ्याच दिवसांपासून करायचा आहे. वाण बघायचे होते म्हणून मग मी नाशिकला पण गेली होती, पण मला काही तिकडे मनासारखी अशी खास वस्तू भेटली नाही. होत्या वस्तू, बऱ्याच वस्तू तिथे होत्या, परवडणाऱ्या पण होत्या, पण मला काहीतरी वेगळं घ्यायचं होतं. तर मग मी सिन्नरमध्ये आली ह्या शॉपमध्ये. तर सिन्नरमध्ये पण खूप छान छान वस्तू मिळतात. तर इथं बऱ्याच वस्तू होत्या. तर प्लॅस्टिकमध्ये, काचेमध्ये, चिनी मातीच्या बरण्या होत्या, बऱ्याच प्रकारच्या वस्तू मला इथे बघायला भेटल्या. आणि तुम्हाला माहिती असेल मी कायम याच शॉपमध्ये येत असते. तर इथं आहे ना लो क्वालिटी, हाय क्वालिटी, सर्व क्वालिटीच्या वस्तू आपल्याला वेगवेगळ्या किमतीमध्ये भेटतात. तर मला आहे ना इथे ह्या चिनी मातीच्या ह्या छोट्याशा बरण्या आहे ना खूप आवडल्या, ज्यामध्ये आपण लोणचं, मीठ वगैरे ठेवू शकतो. तर म्हटलं चला यापैकीच काहीतरी व्यवस्थित असं घेऊ, बघू. तर त्यानंतर मला त्यांनी ना पोळी ठेवण्याचं कव्हर पण दाखवलं, तेही बघितलं मी, तेही मला आवडलं. पोळ्या ठेवण्याचं जे काही प्लॅस्टिकचं मी घेतलेलं आहे बघा, तर बऱ्याच त्यांच्या मला त्यात कमेंट आल्या की प्लॅस्टिकवरती पोळी ठेवू नये. मग मी कव्हर बघत होते पोळी ठेवण्याचं, तेही मला आवडलं, पण त्याची साईज जराशी मला छोटी वाटली. ते पण स्वस्त होतं, 20 रुपयाचेच होते वाटतं. आणि त्यानंतर मला घरामध्ये ना काही ग्लासच्या बरणी लागत होत्या, तर म्हटलं आता आली तर त्या पण बघून घेऊ, कारण ह्या शॉपमध्ये ना ग्लासची बरणी पण खूप छान भेटतात. तर ते भाऊ मला दाखवत होते. अशी मस्त एक चौकोनी आकारामध्ये बघितली मी, 50 रुपयाला होती ही पण ही मला आवडली. अजून मला वेगळ्या आकाराच्या बघायच्या होत्या, म्हणजे आपण फ्रीजमध्ये, दरवाजामध्ये ठेवू शकतो. तर अशा पण टाईपमध्ये मी बघत होते, तर त्याही त्यांनी मला दाखवल्या. तर मग मी माझ्यासाठी ग्लासच्या बरण्या पण तिथे खरेदी केल्या. अजून बरीच शॉपिंग केली मी, तर ती सर्व काही तुम्हाला घरी जाऊन दाखवेल. आणि हे कुंकवाचे करंडे, हे तर खूप स्वस्त होते. 100 रुपयाचे 100 रुपयाचे 1 डझन होते, म्हणजे 12 पीस. आणि हे कुंकवाचे करंडे तर सध्या आता हे तर खूपच देतात हळदी कुंकवामध्ये, प्रत्येकाच्या घरात असतात. मग मी नाही घेतले. एवढं मोठं बॉक्स आणलं राहुल मी. कशाचं? हळदी कुंकवासाठी वस्तू आणल्या त्यामध्ये. लगेच बाजूला सरकला. तुला काय वाटलं? तुझ्यासाठी काहीतरी आणलं काय? 6:45 वाजले. आता मी घरी आली आहे. बराच वेळ गेला माझा त्या शॉपमध्ये, बरीच गर्दी होती तिथे, बऱ्याच लेडीज आल्या होत्या, खूप साऱ्या हळदी कुंकवाच्या वस्तू होत्या तिथं, भारी भारी होत्या, प्लॅस्टिकमध्ये पण होत्या. पण मी काय घेतलं तुम्हाला सर्वांना बघायचंच असेल तर नक्कीच तुम्हाला मी दाखवणार आहे मी काय काय शॉपिंग केली. आणि मी सिन्नरमध्ये त्याच शॉपमध्ये जात असते. तर सुपर मार्केट म्हणून आहे तो एरिया, तर तिथंच ते छोटंसं शॉप आहे, पण सर्व वस्तू खूप छान भेटतात. म्हणजे दुसरीकडे ज्या रेटमध्ये भेटतात ना, तर त्या रेटपेक्षा थोडेफार परवडणारे आहे. तर चला आता तुम्हाला काय काय आणलं ते तर दाखवणारच आहे मी. तर या बघा, जवळून दाखवते तुम्हाला. तर ह्या अशा आहे, हेवी आहे, दणकट आहे, डेली यूजसाठी, रोजच्या वापरासाठी, तर एकदम मस्त आहे. तर मला थोड्या मोठ्या साईजमध्ये घ्यायच्या होत्या, छोटी पण साईज होती यामध्ये, तर मी ह्या घेतल्या 6. आणि हे डब्बे तुम्हाला जवळून दाखवते. तर हे बघा, बिस्किटचे पुडे वगैरे ठेवण्यासाठी खूप छान आहे. मॅगीचे पॅकेट असो, तर काही पण पाऊचमध्ये खायचं स्नॅकचे पदार्थ असतात ना, ते यामध्ये आपण ठेवू शकतो. तर 200 रुपयाला 3 हे एकात एक असे भेटले. तर हे बघा अशा प्रकारे. त्यानंतर हे 2 काचेचे बाउल घेतलेले मी. तर हे बघा एकदम छान आहे, त्याचा आकार, डिझाईन एकदम मस्त आहे. तर हे मी माझ्याकडे काचेचे बाउल नव्हते, तर मी हे 2च घेतले. मला घ्यायचे होते जास्त, पण म्हटलं सध्या आता 2 घेऊ, कारण यामध्ये ना मला बांबू ट्री ठेवायचं आहे. तर ते मी आणल्यानंतर दाखवेल तुम्हाला. माझं बांबू ट्री खराब झालंय आणि ही अशीच एक घेतली एक्स्ट्रा, म्हणजे आपण तिळगुळ, बडीशोप वगैरे ठेवण्यासाठी मला उद्या लागेल, म्हणून मी हे घेतले. तर मस्त आहे. आणि हे ना 20-20 रुपयाला आहे फक्त, पण खूप छान आहे, एकदम दणकट आहे. 200 रुपये डझन सांगितले होते मला, 200 रुपये डझन, म्हणजे परवडले असते 1 डझन घेतले असते तर मी.
त्यानंतर आता शेवटची वस्तू, ही शेवटची नाही म्हणता येणार, हे पण दाखवायचंय तुम्हाला. बॉक्स आहे ना वेगळं आहे. तर ह्या ज्या बरण्या आहे ना, मी ऑनलाईन खूप शोधल्या, पण मला ऑनलाईन पण भेटली, पण तिची प्राइस जरा जास्त होती. तर मला ह्या खूप भारी वाटल्या, मला अशा घ्यायच्याच होत्या आणि खूप स्वस्तही पडल्या मला ह्या बरण्या. तर ही एक बरणी 30 रुपयाला, म्हणजे मी 6 घेतल्या आहे. तर मस्त आहे. आणि ह्या मी कशासाठी घेतल्या ते पण सांगते. मला आहे ना त्यामध्ये आलं लसूण पेस्ट किंवा काही चटण्या वगैरे असतात आपण केलेल्या, तर काचेच्या बरण्यांमध्ये ठेवलेल्या चांगल्या असतात ना, त्यासाठी मला घ्यायच्या होत्या. कारण चटण्या आपण जवळपास एवढी बरणी करतो, थोड्या थोड्या सर्व प्रकारच्या चटण्यांची रेसिपी मला करायची होती, पण चटण्या ठेवण्यासाठी माझ्याकडे अशा काचेच्या बरण्याच नव्हत्या. तर म्हटलं चला चटण्या करू वेगवेगळ्या प्रकारच्या आणि ह्या बरण्यांमध्ये ठेवू शकतो, म्हणजे त्या छान राहतील. आणि फ्रीजमध्ये आपण आलं लसूण पेस्ट असो किंवा मसाले असो किंवा अजून काही वस्तू असतात ज्या आपण फ्रीजमध्ये ठेवतो, तर फ्रीजमध्ये पण काचेची बरणी दरवाजामध्ये व्यवस्थित मला अशी ठेवता येईल. कारण दरवाजाची साईज असते ती कमी असते ना, म्हणून मी अशा घेतल्या आहे. फक्त झाकण आहे ना प्लॅस्टिक आलेलं आहे, तर मला पत्र्याचं म्हणजे असं लोखंडी स्टीलमध्ये झाकण पाहिजे होतं, पण ते भेटलंच नाही. तर हे झाकण भेटलंय मला. आणि हे बघा, ही बरणी अशी आहे, त्याच्यावरची डिझाईन वगैरे खूप छान आहे. आणि अशी चिव्वळ आहे, म्हणजे रुंदीला कमी आहे पण उंचीला जास्त आहे. तर ह्या बरणीमध्ये बरीच जास्त वस्तू ठेवू शकतो आपण, बसू शकते. तर ह्या मी 6 घेतल्या आहेत. 30 रुपयाला एक बरणी ही मला पडली आहे. तर भारी या बरण्या पण आवडल्या मला. आता शेवटची वस्तू आपली राहिलेली आहे. अरे तुलाच ठेवलं होतं ते सफरचंद, तू खाल्लं नाही का? आज्ञाधारक मुलगा आहे आमचा राहुल. काय म्हणतो माहिती ना, सफरचंद सुद्धा विचारून खावं लागतं म्हणतोय मला. तर चला आता मस्त ह्या चिनी मातीच्या छोट्याशा बरण्या मी हळदी कुंकूचं वाण देण्यासाठी आणलेल्या आहे आणि आपण आपल्या किचन मध्ये ठेवू शकतो. याचा रोजचा रोज वापर पण होऊ शकतो. तर कशा वाटल्या तुम्हाला माझ्या चिनी मातीच्या छोट्याशा बरण्या? नक्की कमेंट मध्ये सांगा. तर चला, मला तर ह्याच खूप आवडल्या आहे. बाकीच्या पण होत्या तिथे बऱ्याच प्रकारामध्ये होत्या आणि अशा व्हाईट मध्ये पण होत्या, पण त्यामध्ये ना फक्त 4 पीस होते आणि ते बोलली की त्यातल्या शिल्लक नाहीये. तर म्हटलं चला, चॉकलेटी कलर आहे हा असा, पण छान आहे. तर चला आता एवढ्या मोठ्या बॉक्स मध्ये मी हळदी कुंकूच्या वाणाच्या वस्तू घेऊन आलेली आहे. आणि ह्या सर्व काही वस्तू माझ्या आजूबाजूला तुम्ही बघताय. तर ह्या सर्व तुम्हाला कशा वाटल्या कमेंट मध्ये नक्की सांगा. बऱ्याच महिलांचा खूप मोठा प्रश्न असतो, हळदी कुंकवाचं वाण काय घ्यावं, काय द्यावं. आपण असं बघतो की एखादी वस्तू युजफुल झाली पाहिजे, म्हणजे तिचा वापर झाला पाहिजे. तर आता हळदी कुंकवाचे करंडे झालं किंवा मग बाकीचे बरेच काही प्लास्टिकचे डब्बे वगैरे असतात, ते भरपूर असतात आपल्या घरामध्ये. तर मग मी काही घेतलं नाही प्लास्टिक मध्ये, मला काही घ्यायचंच नव्हतं. आणि करंडे हळदी कुंकवाचे सर्वांच्याच घरात असतात, ते डबल टिबल झाल्यामुळे त्याचा काही जास्त वापर होत नाही. तर प्रत्येक जण मीठ हे काचेच्याच बरणीत ठेवतं असं नाही, बरेच जण मीठ प्लास्टिकच्या डब्यात बरणीमध्ये पण ठेवतं. तर म्हटलं चला चांगली वस्तू आहे, तर मी घेतली. आणि चला आता हे सर्व काय आता व्यवस्थित ठेवून देते हा पसारा. तर कसा वाटला आजचा ब्लॉग? आवडला असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. बोल ना काही, खाली वाकून बोल तुझ्या. सगळ्यांना ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. खूप सुंदर ह्या चिनी मातीच्या बरण्या आहे. तर अशा प्रकारे साईज पण मोठी आहे, म्हणजे 500 ग्रॅम वस्तू यामध्ये व्यवस्थित बसते. यामध्ये तुम्ही खडे मीठ ठेवू शकता, बारीक मीठही ठेवू शकता किंवा लोणचं, किंवा तुम्ही काजू बदाम काही पण भरू शकता. एकदम छान आहे आणि मला खूप आवडल्या ह्या बरण्या. तर मी ह्या 2 डझन घेतलेल्या आहे. तर वरती 12 आणि खाली पण अजून त्यावरती आहे आतमध्ये खालच्या साईडला. तर ह्या सर्व बरण्या अशा आहे, डिझाईन तुम्ही बघू शकता जवळून अशा आहे. आता मी ना
रात्रीचे जेवण बनवते. मेथीची भाजी निवडली. मेथीची भाजी बाजरीची भाकरी करणार आहे आणि ब्रेड वडे तळणार आहे. तर राहुलला ब्रेड वडे खायचे. तो बोला मी मदत करतो मम्मी तुला, पण आज ब्रेड वडे कर, ते पण बटाट्याची चटणी घालून कर, बटाट्याची भाजी. तर म्हटलं चल तो मदत करतोय ना म्हणून मी करते. नाही तर मला खरंच खूप कंटाळा आलाय आणि भूक पण खूप लागलेली, मला जाम भूक लागलेली. सकाळपासून काहीच घेतलेलं नाही, खाल्लेलं नाही. सकाळचं खायचं होतं ते खायला पण वेळ भेटला नाहीये. राहुल बटाटे सोड बर का, मी लगेच चटणी करते एका साईडला बटाट्याची. राहुल दादा मला मदत करतोय, बटाटे सोडतोय. मी साधे ब्रेड वडे करणार होते पण तो बोलला की बटाट्याची भाजी घालून ब्रेड वडे कर, मी मदत करतो. खूप चटके त्याच्या तोंडाला, हा ना. मळमळ होती. काय मळमळ होती? फक्त कशी फक्त ब्रेड मळमळ जास्त नाही खावं. मला तुला पण देणार आहे ना, सकाळची भोपळ्याची भाजी पण आहे. पप्पा कमी जेवले ना, पप्पा कमी जेवले ना. मी दोन पोळ्या खाल्ल्या झाले. झाले का? आता ब्रेड मध्ये जेव्हा भाजी भरायला लावेल ना मी तुला, तेव्हा यायचंय. आता तू तुझं काम कर, मग मी आवडल्यावर येईल. आता ब्रेड वड्यातलं आतमधलं स्टफिंग असतं ना बटाट्याच्या भाजीचं, ते बनवते. मेथीची भाजी काढून घेतली आणि त्याच कढईमध्ये अगदी कमी तेल टाकले थोडंसं. त्यामध्ये जिरे मोहरीची कढीपत्त्याची फोडणी दिली आणि हिरवी मिरची लसूण आहे ना थोडी क्रश करून घेतली मिक्सरच्या भांड्याला, ती पण टाकली 1 चमचा. आणि अर्धा चमचा धना पावडर, पाव चमचा हळद आणि पाव चमचा हिंग टाकला. हे सर्व काही तेलामध्ये ना चांगलं परतवून घ्यायचं, म्हणजे त्याचा कच्चेपणा आहे ना असा कमी होतो. आणि त्यानंतर आता यामध्ये ना वरतून आहे ना असे बॉईल केलेले बटाटे ना हातानेच कुस्करून टाकायचे, कापायचे वगैरे नाही, सुरीने असे फोडी वगैरे नाही करायच्या, कारण बटाट्याची भाजी ना अशी थोडीफार मॅश झाली पाहिजे. आणि वरतून हिरवीगार कापलेली थोडीशी कोथिंबीर टाकली. आणि आता हे छान आता तेलामध्ये ना परतवून घ्यायचं आहे, कारण बटाट्याच्या भाजीला खूप जास्त तेल वापरायचं नाही. यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि 2-3 मिनटात भाजी ना छान अशी मिक्स करून घ्यायची. जास्त काही भाजी शिजवायची गरज नाही आहे. तर चला आता थोडीफार भाजी थंड होऊ द्यायची. आणि ब्रेड आणलेले होते, ब्रेड वडेसाठी ब्रेड आहे ना थोडे मोठ्या साईजमध्ये असतात ना ते आणायचे, म्हणजे छान होतात ब्रेड वडे. आणि मधोमध आता सुरीने ना त्याचे काप करून घेणारे, असे एकावर एक 3 ठेवलेले. तसं तर मी ब्रेड वडे कसे करावे याची रेसिपी माझ्या किचन चॅनेलवरती टाकलेली आहे, नक्की बघा तुम्ही. पण आज मी तुम्हाला सर्व काही डिटेलमध्ये दाखवत नाही आहे. मी बॅटर पण तयार करून घेतलेलं आहे ब्रेड वड्याचं. आणि आता एक ब्रेड वडा मी तुम्हाला इथे करून दाखवते, राहुलला पण दाखवते, कारण बाकीचे मला तोच करून देणार आहे. तर बटाट्याच्या भाजीचं स्टफिंग आहे ना असं ब्रेडला लावून घ्यायचं. खूप जास्त पण लावायचं नाही आणि खूप कमी पण नाही लावायचं. चमच्याने लावलं तरी पण चालेल किंवा हाताने लावलं तरी पण चालेल. त्यावरती दुसरा पार्ट ठेवायचा ब्रेडचा आणि दोन्ही पण एकमेकांवरती ठेवल्यानंतर थोडंफार हलकंसं प्रेस करायचं, म्हणजे चटणी ना आतमध्ये छान अशी मस्त लागून जाते. आणि हे बघा बॅटर मी तयार केलेलं आहे. तर यामध्ये हिरवी मिरची लसूणची पेस्ट, ओवा, मीठ आणि सोडा नाही टाकायचा, पाणी टाकून सर्व बॅटर असं व्यवस्थित करून घेतलं आहे. थोडंसं पातळ असंच करायचं आहे, खूप घट्ट नाही करायचं आहे. आणि ब्रेडला पण जास्त पीठ राहू नाही द्यायचं. खूप जास्त पीठ जर ब्रेड वड्याला ठेवलं ना तर ते असे सॉफ्ट होतात. तर कमी पीठ लावून असे तळायचे आणि तळताना आहे ना मीडियम फ्लेमवरती तळायचे. जमतंय ना, खूप जास्त नाही लावायचे. एकदम बरोबर ना. हा एकदम बरोबर, एकदम कमी पण नको लावू. एकदम कुरकुरीत असे मस्त सँडविच झाले. सगळ्या मावशी आणि ताईंनी सुवर्णास किचन मध्ये काय सँडविच खायला खवाई आहे, तर टेस्ट करू टेस्ट पण करू. सध्या खवय आहे नाही, मी साईड रोल आहे तुझा.
असिस्टंट आहे असिस्टंट. कढई छोटी ना, 2-2च सँडविच तळते मी. आणि सँडविच खूप जास्त कडक तेलात अजिबात तळायचे नाहीये, म्हणजे ते नरम होतात ना. मीडियम फ्लेम वरती तळायचे. तर राहुल मला मदत करतोय, कारण सँडविच तो मला आहे ना बटाट्याची भाजी भरून देतोय आणि मी मस्तपैकी तळते. तुम्ही बिझी लोक झाले. हे बघ, हे खालचं मोठं झालं, छोटं झालं ना, म्हणजे याचा पार्ट वेगळा आहे, हा नाहीये. हा पार्ट मोठा आहे ना. काय नाही मम्मी, एवढा भेदभाव नाही करायचा. अरे मग ते मला पुढं होतं ना, सारखं झालं पाहिजे ना. सध्या आता हिवाळा ऋतू चालू आहे आणि 3-4 दिवसापासून आमच्याकडे तर खूप कडाक्याची थंडी पडलेली आहे. त्यामुळे असे वडापाव, ब्रेड वडे, पाववडे असे पदार्थ खायला खूप छान वाटतं. तर मस्तपैकी आता मी इथे ब्रेड वडे तळलेले, ते बघून तुमच्या नक्कीच तोंडाला पाणी आलं असेल, तर नक्की करून बघा तुम्ही पण. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये परत भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, सर्वांना गुड नाईट.